तर मित्रांनो, आज आपण उभे आहोत माथेरानमध्ये. माथेरानमध्ये साईट सीइंग आपण कुठले कुठले बघू शकतो त्याची लिस्ट बघा. यादी याप्रमाणे इथे बोर्ड लावलेला आहे. याच्यामध्ये शॉर्लॉक लेक हा जो लेक आहे खूप छान लेक आहे आणि इथे वातावरण अत्यंत आल्हाददायक असतं आणि ते या पॉईंटपासून 3.6 किलोमीटर आहे. त्यानंतर आहे इको पॉईंट हा 3.1 किलोमीटरवर आहे. त्यानंतर हनीमून पॉईंट 3.5 किलोमीटर, लुईजा पॉईंट 2.4 किलोमीटर आणि मलंग पॉईंट 2.6 किलोमीटर. तर मित्रांनो, चला आपली जर्नी आपण सुरू करूया इथे माथेरानचे साईट सीइंग्स इन माथेरान. तर बघा मित्रांनो, इथे वेगवेगळे घोडे इथे उपलब्ध आहेत तुम्हाला वेगवेगळे पॉईंट दाखवण्यासाठी. हे बघा, अशा प्रकारचे घोडे इथे उपलब्ध आहेत. या ठिकाणाहून तुम्ही घोड्यावर बसू शकता आणि तुमचे पॉईंट्स बघू शकता. तर चला आपण आजची जर्नी ही पायी करू. हे बघा, मोठे मोठे घोडे इथे अवेलेबल आहेत. इथे खूप स्ट्रॉंग घोडे आहेत. तर चला आपण या निसर्गरम्य वातावरणात माथेरानच्या आपण वेगवेगळे पॉईंटचा अनुभव घेऊया. तर आपण बघू शकतो रस्त्यांच्या दोन्ही बाजूला हिरवेगार झाडे आहेत आणि सावली आहे. आणि चला तर बघूया आता पुढे आपल्याला काय काय दिसतं, कशी कशी वळणं आहेत, कशी कशी रस्ते आहेत. तर बघा, आता आपण इकडे पुढे आलेलो आहेत. इकडे पुढे चालत आल्यानंतर इकडे एक छानसा रोड आहे. इथे आता पेवर ब्लॉकचे कामसुद्धा केलेलं आहे, त्याच्यामुळे चालण्यात कुठलाही अडथळा निर्माण होत नाही. तर बघा, इकडे आता दोन पॉईंट आहेत. पे मास्टर पार्कसुद्धा आहे या साईडला, राईट साईडला, आणि सनसेट पॉईंट पण राईट साईडला आहे. तर आपण काय करू, आधी आपण या इकडचे पॉईंट्स बघून घेऊ. शॉर्लॉक लेक, इको पॉईंट, हनीमून पॉईंट आणि लुजा पॉईंट. तर चला बघा, रस्त्याच्या या साईडला तुम्हाला वेगवेगळे रिसॉर्ट दिसणार, वेगवेगळे हॉटेल दिसणार आणि पर्यटकांची पण इथे खूप वर्दळ आहे. नाही थँक्यू. हा बघा, हा डॉगी किती छान आहे. हा मला रस्ता दाखवत आहे असं वाटतंय. तर चला आता हा डॉगी आम्हाला रस्ता दाखवणार आहे. अरे डॉगीला मला वाटतं राग आला. डॉगी लेझी डॉगी दिसतो. तर बघा मित्रांनो, किती छान, शांत आणि निसर्गरम्य वातावरण आहे. या अशा वातावरणामध्ये एक चालण्याचा वेगळाच अनुभवायला मिळते. मस्त शांत वातावरण, शांत सावली आणि त्या झाडामधून येणारी शांत ऊन. तसं म्हटलं तर मित्रांनो, हा उन्हाळा आहे, पण इथे असं वाटतच नाही की आपण उन्हाळा आहे म्हणून. असं वाटतं की एकदम नॉर्मल वातावरण आहे, हिवाळ्यातलं वातावरण आहे असं वाटतं. तर पुढे जाऊन आपण थोडा वेळ चालल्यानंतर राईट हँड साईडला फ्री अँड टी कोल्ड्रिंक सेंटर पण आहे. तुम्हाला जर तहान लागलेली असेल, तुम्हाला काही कोल्ड्रिंक घ्यायची असतील, चहा घ्यायची असेल, कॉफी घ्यायची असेल किंवा नाश्ता करायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी करू शकता. आणि आतमध्ये छान छान गाणी पण सुरू आहेत. चला तर आता आपण पुढे मूव्ह करू. अकेला चला था मैं, हाँ मैं नाया अकेला, मेरे संग संग ओ मेरे संग संग आया तेरी यादों का मेला, ओ मेरे संग संग आया तेरी यादों का मेला, अकेला चला था मैं, हाँ मैं. तर मित्रांनो, माझं गाणं तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये जरूर सांगा. तर आता आपण पुढे मूव्ह ऑन करूया आणि परत आपला प्रवास सुरू करूया. तर आता बघा मित्रांनो, आपण थोडं पुढे गेल्यानंतर एक इथे हॉटेल आहे, छान हॉटेल आहे, रिट्रीट बाईक ब्राईटलँड रिसॉर्ट. चला तर पुढे जाऊन याचं नाव स्पष्ट दिसेल आपल्याला. तर बघा, इकडे पर्यटकसुद्धा आहेत. आणि या ठिकाणी आणखी एक ऑप्शन आहे, म्हणजे हातगाडी. या हातगाडीमध्ये मागे तुम्ही सामान किंवा व्यक्ती इथे बसू शकतात आणि अशी गाडी अशा प्रकारे ओढून नेतात. तर खूप मेहनतीचं काम आहे मित्रांनो हे. लोक बघा कशी मेहनत करतात. हां, तर बघा, हे रिसॉर्ट आहे द बाईक ब्राईटलँड अँड रिसॉर्ट. आतमध्ये स्विमिंग पूल पण दिसतं. तर बघू आपण पुढे. तर हा गेट आहे आणि हा रिसॉर्ट खूप मोठा वाटतो आणि खूप छान वाटतो. येस, खूप छान रिसॉर्ट आहे. तर बाईक ब्राईटलँड अँड रिसॉर्टच्या पुढे थोडं चालत गेलो तर मित्रांनो बघा पुढे बोर्ड दिसतात आपल्याला. त्या बोर्डद्वारे आपल्याला माहिती पडू शकते की आता कुठल्या साईडला आपल्याला जायचं आहे. बघा झाडी अशी घनदाट झाडी आहे तिकडे
की खूप छान वातावरण आहे. बघा आता इथे 2 डायव्हर्जन्स आहेत. राईट साईडला आपल्याला दिसत आहे इको पॉईंट, किंग एडवर्ड पॉईंट, हनीमून पॉईंट, मलंग पॉईंट आणि लुईजा पॉईंट. आणि लेक पण त्याच साईडला आहे. हे बघा इथे बोट्स लावलेले आहेत. आणि बघा इको पॉईंट, वॉकर टँक, लँडस्केप पॉईंट, हनीमून पॉईंट आणि लुईजा पॉईंट. चला तर आपण जाऊया शार्लॉट लेकला. सिलिया पॉईंट पण तिथेच आहे, लॉर्ड पॉईंट पण तिथेच आहे आणि श्री पिसरनाथ मंदिर पण त्या साईडला आहे. तर चला मित्रांनो, आता इथे कच्चा रोड लागलेला आहे आणि कच्चा रोडवर चालण्याची एक अनोखीच मजा आहे, एक अनोखा आनंद आहे. आपण बघा लहान असताना आपण अशाच कच्च्या रस्त्यावर आपण चालायचो, धडपडायचो, छान वाटायचं, जसं काय आपण एक कुठल्या तरी गावी आलेलो आहे. त्याच प्रकारे इथे खूप शांतता आहे, कच्चा रोड आहे आणि चालण्याचा वेगळाच अनुभव, आनंद घ्यायला मिळत आहे. दो प्यार करने वाले जंगल में खो गए, बागी बने पागल बने दीवाने हो गए. कहो अब क्या करे, कहो अब क्या करे, बोलो अब क्या करे, अजी हम क्या करे. दो प्यार करने वाले जंगल में खो गए, बागी बने पागल बने दीवाने हो गए. तर मित्रांनो, आम्ही दोघं जण कोणीच नाही आहोत, मी फक्त एकटा आहे आणि या एकटा असून या निसर्गाच्या सानिध्यामध्ये मला खूप आनंद येत आहे. तर चला आपला पुढचा प्रवास आपण चालू करूया. आणि माझं गाणं तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये जरूर मला कळवा. तर मित्रांनो, पुढे चालत आल्यानंतर आपला बघा या साईडला आपल्याला एक रिसॉर्ट दिसतोय आणि इकडे वेगवेगळ्या ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीज दिसतात. म्हणजे या ठिकाणी रोप क्लाइंब, त्याच्यानंतर ही बघा ही ॲक्टिव्हिटी बघा, प्लॅटफॉर्म्स आहेत आणि वरती आपल्याला चालत जावं लागायचं आहे आणि आपल्याला सपोर्ट पण असणार तिथे पकडायला. आणि बघा अशा प्रकारचे वेगवेगळ्या ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीज आहेत. मी तुम्हाला झूम करून दाखवतो. तर मित्रांनो, चला आपण पुढच्या प्रवासाला लागूया. आपला पुढचा प्रवास जो आहे तो शॉर्लॉक लेक पॉईंट आहे. तर परत आपण चालायला सज्ज. तर मित्रांनो, शॉर्लॉक लेक हा जो आहे आता फक्त 0.8 किलोमीटरवर आहे. तर चला आता लवकरच आपण शॉर्लॉक लेकला पोहोचणार आहोत. मित्रांनो, आता आपण बघणार आहोत शॉर्लॉक लेक, पिसरनाथ मंदिर आणि लॉर्ड पॉईंट. तर मित्रांनो, आता बघा लेक तुम्हाला लवकरच दिसणार. हा बघा लेक. मस्त जेवायचं आणि झोपायचं. तुम्ही बघू शकता खूप छान लेक आहे हा. थोडं पुढे जाऊ आपण, म्हणजे तुम्हाला पूर्णपणे व्यवस्थित दिसेल. तर बघा मित्रांनो, हा खूप छान लेक आहे. या लेकमध्ये सध्या पाणी कमी दिसतंय, पण पावसाळ्यामध्ये तुम्ही येणार ना तर या ठिकाणी खूप पाण्याचं, या ठिकाणी या ब्रिजपर्यंत, या लेवलपर्यंत भरलेलं राहतं जवळपास. तर तुम्ही बघू शकता इकडे पर्यटक सुद्धा आहेत. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला शॉर्लॉक लेक तर हे कमेंटमध्ये जरूर कळवा. तर बघा मित्रांनो, काही लोक लेकच्या एक बाजूला सुद्धा बसून निसर्गाचा आनंद घेऊ शकतात. खूप छान आणि अत्यंत सुंदर दृश्य आहेत. तर तुम्ही बघू शकता. चला आपण थोडासा उंचावरून बघू लेकला. तर बघा मित्रांनो, हे बघा या ठिकाणून आपण आलेलो आहेत. त्या ठिकाणावर आपण एंट्री केली. या ठिकाणी लेक आहे आणि लेकच्या तिन्ही बाजूंनी अत्यंत घनदाट झाडे आहेत आणि खूप छान वातावरण आहे. आणि इथे राईट साईडला तुम्ही गेलात, राईट साईडला गेलात तर तुम्ही इथे नाश्ता, कॉफी, चहा, कॉफी सगळं तुम्हाला इथे मिळेल. इथे रेस्टॉरंट आहेत. तर चला आपण थोडं पुढे जाऊया. आणि आणखी तिथे राईट साईडला गेल्यानंतर आणखी एक पॉईंट आहे, तो पॉईंट पण आपण बघून घेऊया. तर बघा अत्यंत निसर्गरम्य वातावरण आहे.
मध्ये मध्ये पक्ष्यांचा आवाज येत आहे. इथे उसाचा रस काढत आहेत त्या मशीनचा आवाज येत आहे. या शांततेमध्ये अशा प्रकारचे आवाज खूप छान वाटायला लागतात. अत्यंत रिलॅक्सिंग ठिकाण आहे. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहोत श्री पिसरनाथ मंदिर माथेरान येथे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता पिसरनाथ मंदिर या ठिकाणी आहे. इथला ग्रामदेवत आहे श्री पिसरनाथ मंदिर. आणि इकडे व्हेरियस शॉप्स तुम्हाला मिळतील. इकडे आता तुम्ही थकला असणार तर तुम्हाला इकडे नाश्ता वगैरे सगळं मिळेल तुम्हाला. तर बघा इकडे चहा, कॉफी, फेमस वडापाव, पावभाजी, मसाला मॅगी, सोलकढी सगळं तुम्हाला मिळणार इथे. तर आता आपण एंट्री करू लॉर्ड पॉईंटला. तर लॉर्ड पॉईंट बघा, हा खूप छान पॉईंट आहे. आपण प्रत्यक्षात तिथे जाऊन बघू. हे बघा इकडे छान छान कॅप्स आहेत. खूप वेगवेगळ्या प्रकारचे कॅप्स आहेत इकडे बघा. वेगवेगळ्या कलरची कॅप्स आहेत इकडे. गॉगलसुद्धा मिळतील तुम्हाला इकडे. आणि लहान मुलांची खेळणीसुद्धा आहेत. तर चला आपण लॉर्ड पॉइंट कडे जाऊया. मित्रांनो, अगर माथेरान में आए और लॉर्ड पॉइंट नहीं देखा तो फिर क्या देखा. तर चला मित्रांनो बघूया लॉर्ड पॉइंट, वे टू लॉर्ड पॉइंट. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे राईट साईडला एक बोर्ड आहे. इथे एक बोर्डमध्ये एक टेलिस्कोप असा दाखवण्यात आलेला आहे. याच्यामध्ये लिहिलं आहे टेलिस्कोप के सहारे देखो और हार्ट और विंग के साथ फोटोज खिचो. तर इथे टेलिस्कोप असण्याची शक्यता आहे आणि त्या ठिकाणी टेलिस्कोपमधून तुम्ही वेगवेगळे पॉईंटसुद्धा बघू शकता. तर चला मित्रांनो, आता आपण 1 मिनिटामध्ये लॉर्ड्स पॉईंट इथे पोहोचणार आहोत. तर मित्रांनो हे बघा इथे लेफ्ट साईडला एक बॅनर लागलेला आहे, एक बोर्ड लागलेला आहे. लॉर्ड पॉईंट से सुंदर नजारे टेलिस्कोप से देखो. हे बघा इथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्टॅच्यूसुद्धा दिसू शकतो तुम्हाला बायनॅक्युलर टेलिस्कोपमधून. एक आदिवासी विलेज आहे इथे, ते सुद्धा तुम्ही बघू शकता. एक कलावंती फोर्टसुद्धा बघू शकता. लुईझो पॉईंट पण इथून बघू शकता. प्रबल फोर्ट, वाघाचा दरवाजा. प्रबल फोर्ट हा शब्द म्हणजे प्रसिद्ध आहे वाघाचा दरवाजा म्हणून. इथे वाघाचा दरवाजा तुम्हाला दिसू शकतो. जर तुमचं लक चांगलं असेल तर तुम्हाला वाघसुद्धा इथून दिसू शकतो बायनॅक्युलरमधून. आणि तसेच इथे इर्शाल फोर्टचा पॉईंटसुद्धा दिसू शकतो. शेर की गुफा, केव्ज हे तुम्हाला दिसू शकतात. आय लव्ह माथेरान हा जो बोर्ड आहे हा पण तुम्हाला इथून दिसू शकतो. तर चला तर मित्रांनो आपण बघूया पुढे जाऊन लॉर्ड पॉईंट. तर मित्रांनो टेलिस्कोपमध्ये असे म्हणतात अभी नहीं देखा तो फिर कब देखा, इसलिए हमको अभी देखना पडेगा. तर मित्रांनो आपण आता पोहोचलेलो आहोत लॉर्ड पॉईंट्स येथे. हे बघा आपण लॉर्ड पॉईंटला आलेले आहेत. हे बघा इथे बायनॅक्युलर्स ठेवले, टेलिस्कोप ठेवले. दादा इथले कुठले कुठले पॉईंट्स आपल्याला बघायला मिळतील? आता इथून तुम्ही बघू शकता ते साईड सेन्सर प्लेस टेलिस्कोपच्या माध्यमातून, जिथे तुम्ही चालत किंवा घोड्याने जाऊ शकत नाही. ओके. ते तुम्हाला किल्ला आहे, आदिवासी गाव आहे, वाघाची गुफा आहे, महाराजांची मूर्ती, असे प्लेस तुम्हाला बघायला मिळणार. दुर्बिणीच्या माध्यमातून 5 पॉईंट बघायला 100 रुपीज चार्जेस. ओके. फॅमिलीमध्ये ग्रुपमध्ये कोणाला बघायचं असेल तर सांगा. ओके, थँक्यू. हे बघा तर आपण आज बघितलं टेलिस्कोपच्या माध्यमातून आपण व्हेरियस पॉईंट्स बघणार आहोत. तर मित्रांनो सर्वात अगोदर आपण आपल्या उघड्या डोळ्याने बघूया की हा पॉईंट्स कसा दिसतो. बघा लॉर्ड पॉईंट्स बघा, अतिशय अप्रतिम आणि सुंदर लॉर्ड पॉईंट आहे. तुम्ही बघू शकता आपण किती उंचावर आहोत हे तुम्हाला इथे आल्यानंतरच कळेल. बघा मित्रांनो आता तुम्हाला मी झूम करून दाखवतो. हा जो पॉईंट आहे याला लॉर्ड्स पॉईंट म्हणतात. हा पॉईंट अतिशय सुप्रसिद्ध पॉईंट आहे इथला लॉर्ड्स पॉईंट. आणि आता थोडं मी तुम्हाला झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे बघा या ठिकाणी तुम्ही बघत असणार तर या ठिकाणी एक वाघाची एक गुफा तुम्हाला दिसू शकते. पण ॲक्च्युली एवढं स्पष्टपणे तुम्हाला दिसणार नाही, तरी पण तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करते. हे बघा हे तुम्ही बघितलं का? आता तुम्हाला मी बोटाने दाखवण्याचा प्रयत्न करतो. ही जी आहे हे बघा ही जी आहे ही वाघाची गुफा म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी वाघ राहतात असे लोकांचे म्हणणे आहे. तर बघा मित्रांनो तुम्हाला कसा वाटला लॉर्ड पॉईंट्स? अतिशय सुप्रसिद्ध आणि एकदम छान लॉर्ड पॉईंट आहे. तुम्हाला कसा वाटला कृपया मला माझ्या चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला मित्रांनो जर आतापर्यंत तुम्ही मला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे मला कळवा
की लॉर्ड पॉईंट तुम्हाला कसा वाटला. तर मित्रांनो, आपण लॉर्ड पॉईंट बघितला. लॉर्ड पॉईंटच्या बाहेर तुम्हाला टेलिस्कोप पण दाखवला मी, आणि ते वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स पण आहेत. म्हणजे हे गेम्स तुम्ही इथे खेळू शकता. गेमची इथे माहिती दिलेली आहे. शूटिंग गेम, बकेट गेम, हा बकेट गेम आहे, हा शूटिंग गेम आहे. तर मित्रांनो, आता आपण बघणार आहोत लुईसा पॉईंट, मलंग पॉईंट आणि सनसेट पॉईंट. सर्वप्रथम आपण बघणार आहोत लुईसा पॉईंट आणि मलंग पॉईंट. तर आपण जाऊया लुईसा पॉईंटच्या दिशेने. तर आपण बघू शकता ये गीत याद खूप चांगला रोड आहे हा. कभी अलविदा ना पर्यटक पण खूप संख्येने उपलब्ध आहे तिथे. घोड्यावर बसलेले आहेत. तिथे बघू शकता कभी लहान लहान मुले पण घोड्यावर बसलेले आहेत आणि एन्जॉय करत आहेत. कभी अलविदा ना कहना. महिला पण आहेत घोड्यावर, अतिशय आनंदित आहेत. तर बघू शकता सगळे पर्यटक अगदी एकदम आनंदाने जात आहेत घोड्यावरून. तरी ते आपण बघू शकतो. इको पॉईंट बघा लेफ्ट साईडला दाखवते, आणि या साईडला एक बोर्ड लावलेला आहे, हनीमून पॉईंट, लुईसा पॉईंट आणि मलंग पॉईंट. तर मित्रांनो, आपण हे तिन्ही पॉईंट आता बघणार आहोत. हनीमून पॉईंट, लुईसा पॉईंट आणि मलंग पॉईंट. तर चला मित्रांनो, आपण आता लवकरच बघू हे तिन्ही पॉईंट्स. खूप छान रस्ता आहे. बाजूला तुम्ही बघू शकता पर्यटक. तर तुम्ही बघू शकता पर्यटक कसे घोड्यावरून जात आहेत. बरीच वर्दळ आहे इकडे पर्यटकांची. तुम्ही बघू शकता घोड्यावर जात आहेत. घोड्यांचा मस्त आवाज येत आहे, टिगडिक 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 टिगडिक. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता राईट साईडला प्रायव्हेट प्रॉपर्टी दिसते, आणि आपला रस्ता आहे लेफ्ट साईडचा. तर आपण लवकरात लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करू. खूप छान वातावरण आहे. मी माझी वॉकिंग स्पीड वाढवलेली आहे, जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर हा पॉईंट बघता येईल. मित्रांनो, आतापर्यंत जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया तुम्ही सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे BR's. तर मित्रांनो, आतापर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. BR's ट्रॅव्हल टेल्स. माझ्या चॅनलचं नाव पुन्हा एकदा ऐका, BR's ट्रॅव्हल टेल्स. आणि तुम्ही कमेंट पण नक्की करू शकता हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, आणखी काय काय तुम्हाला आवडलं याच्यातलं. तर मित्रांनो, आता आपण पोहोचणार आहोत लुईसा पॉईंट. बघा लॉर्ड्स पॉईंट, बाकीचे जे पॉईंट्स आहेत ते या साईडला आहेत. आपण लुईसा पॉईंटला जाणार आहोत. तर तुम्ही बघू शकता इथे हातगाडीसुद्धा आहे. जे वयोवृद्ध लोक असतात त्यांना या हातगाडीवर चांगल्या पद्धतीने ट्रॅव्हल करता येतं. तर मित्रांनो, खूप छान असा पॉईंट असणार आहे हा. तुम्ही बघू शकता पर्यटक आहे तिथे. आता लेफ्ट साईडला मला वाटते सगळे पॉईंट्स असतील. तर या मित्रांनो, माझ्यासोबत राहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. BR's ट्रॅव्हल्स टेल्स. तर मित्रांनो बघा, या ठिकाणी कुठले कुठले पॉईंट आहेत इथे दिलेले आहेत. हनीमून पॉईंट, मलंग पॉईंट आणि लुईसा पॉईंट. तर मित्रांनो, परत इथे बोर्ड दिलेला आहे हनीमून पॉईंट, लुईसा पॉईंट. तर आता आपण, मला वाटतं हनीमून पॉईंटला आपण लवकरात लवकर पोहोचणार आहोत. 5 मिनिट लागतील आपल्याला. इथे बघा, इथे भरपूर उतार असा आहे, त्यामुळे तुम्हाला सांभाळून उतरावं लागेल. तर अशा रस्त्यावरून चालण्याची वेगळीच मजा असते. असं कधी कधी धावत धावत जावंसं वाटतं, कधी कधी स्लो स्लो जावंसं वाटतं. हां, कधी कधी कुठल्या तरी झाडातून आवाज येतो, पण हा आवाज झाडातला असून एका माणसाचा आवाज आहे. काहीतरी झाडासोबत तो फांदीला लटकते. तर मित्रांनो, आता आपण जवळपास पोहोचणार आहोत हनीमून पॉईंटला. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे घोड्यांची बरीच वर्दळ आहे. घोडे येत आहेत, जात आहेत, लोक एन्जॉय करताना दिसतात. वयस्कर व्यक्तीसुद्धा घोड्यावर बसलेले दिसतात. तुम्ही बघू शकता अगदी कम्फर्टेबलपणे तुम्ही बसू शकता. तुम्ही बघू शकता 2 वयस्कर व्यक्ती अगदी शांततेने बसलेले आहेत. थोडीफार त्यांना भीती वाटत आहे, पण भीती वाटण्याचं काही कारण नाही. ही बघा, ही हातगाडी बघू शकता तुम्ही. हातगाडी बघू शकता. एक वयोवृद्ध महिलांसाठी हातगाडी हे खूप चांगलं ऑप्शन आहे.
म्हणजे जरी त्यांचं एज असलं तरी त्यांना सगळे पॉईंट्स बघतील. हे बघा तुम्ही घोड्यांचं किती सारे घोडे तिकडे बघा आपल्या आजूबाजूलाच आहेत. घोड्यांनी फक्त लात मारायला नको. घोडे बरेच थकलेले दिसतात. अगदी उंच आणि मोठी मोठी घोडी इथे आहेत, तुम्ही बघू शकता. तर आपण जाऊया आपल्या मार्गाला हनीमून पॉईंट येते. तर मित्रांनो बघू शकता. तर मित्रांनो आपण मलंग पॉईंटच्या दिशेने जात आहोत आणि त्याच्या पुढे मलंग पॉईंटच्या पुढे लुईजा पॉईंट पण आहे. तर आपण बघू शकतो अतिशय वेगळंच वातावरण इथे आहे. ही बघा एक छोटीशी हट आहे, ही शेड आहे, तुम्ही बघू शकता. अतिशय मनमोहक दृश्य आहेत, खूप छान दृश्य आहेत. बघा काय रस्ते आहेत तिथले, असं वाटते की कुठे आलो आहोत. लाल माती, बाजूला रेलिंग लावलेली आहे, झाडे आहेत, पक्षी आहेत, प्राणी आहेत आणि माझ्या ओठावर सुंदर गाणी पण आहेत. तू मेरे पास भी है, तू मेरे साथ भी है, फिर भी तेरा इंतजार है. तू मेरे पास भी है, तू मेरे साथ भी है, फिर भी तेरा इंतजार है, तू मेरे पास भी है. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मी चालता चालता गाणं बोलत आहे आणि तुमच्याशी पण बोलत आहे. तर तुम्हाला गाणं कसं वाटलं कृपया मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या चॅनलचं नाव आहे BR's ट्रॅव्हल टेल्स. BR's ट्रॅव्हल टेल्स. तर मित्रांनो आपल्याला अजून जवळपास 10 मिनिटे लागू शकतात किंवा 5 ते 7 मिनिट लागू शकतात आपल्याला मलंग पॉईंट इथे पोचायला. तर माझ्यासोबतच राहा तुम्ही, कुठे जाऊ नका. तर मित्रांनो आपण मलंग पॉईंटच्या दिशेने जात आहोत. तर बघा मध्ये मध्ये आपल्याला पर्यटक पण दिसत आहेत. पर्यटक बघा घोड्यांनी प्रवास करत आहेत. तर तुम्ही बघू शकता घोडे कशा पद्धतीने जात आहेत. तर मित्रांनो आपण लवकरच पोहोचणार आहोत मलंग पॉईंट इथे. तर मित्रांनो आपण मलंग पॉईंटच्या जवळपास पोहोचलेलो आहोत. पुढे आपल्याला बोट दिसतो तो आपण बघू. तर तुम्ही बघू शकता मलंग पॉईंट अजून 300 मीटर आहे, 300 मीटर लांब आहे अजून. तर चला आपण बघू शकतो मलंग पॉईंट लुईसा पॉईंट. तर मित्रांनो इथे 2 वळणं आहेत, त्यापैकी आपण लुईसा पॉईंटला आधी जाऊन येऊ. लुईसा पॉईंट आपल्याला अगोदर बघावं लागेल. लुईसा पॉईंट जास्त लांब नाही, एक 200 मीटर ते 300 मीटरच्या अंतरावर आहे. तर तुम्ही बघू शकता अतिशय घनदाट झाडी इकडे आहेत. तर मित्रांनो एक आपण 1 ते 2 मिनिटामध्ये लुईसा पॉईंटला पोहोचणार आहोत. तर तुम्ही बघू शकता छोटासा रोड आहे, लाल माती आहे. तर आता आपण तुम्ही बघू शकता आता आपण 1 मिनिटामध्ये लुईसा पॉईंटला पोहोचणार आहोत. कशी खडक आहेत बघा रस्त्यावर, अशा खडक असलेल्या रस्त्यावर चालत चालत आपण लुईसा पॉईंट इथे पोहोचलेलो आहोत. तर बघा मित्रांनो बाजूला घोडा लावलेला आहे, पर्यटकांचे घोडे असतात ते. तुम्ही बघू शकता हा लुईसा पॉईंट आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो लुईसा पॉईंटबद्दलची माहिती ती लिहिलेली आहे. तर चला आपण पुढे जाऊन बघू शकतो
लुईसा पॉईंटचं निसर्गरम्य दृश्य आहे. इथे सुद्धा कोल्ड्रिंकचे दुकान वगैरे आहेत. तर मित्रांनो, तुम्ही एक ऑब्झर्व केलं असेल, ही जी दुकानं आहेत यांना संपूर्ण प्रकारे जाळी लावलेली आहे. ही जाळी लावण्याचा उद्देश म्हणजे इकडे माकडं जे आहेत खूप अतिप्रमाणात आहेत. त्यामुळे जी माकडे असतात ती सामान वगैरे, बॉटल, पाण्याची बॉटल, कोल्ड्रिंकची बॉटल असं घेऊन जात असतात. त्याच्यामुळे इथे जाळी लावण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण आलेलो आहेत लुईसा पॉईंट. अतिशय सुंदर असा पॉईंट आहे हा. अतिशय रम्य आणि निसर्गरम्य वातावरणात हा वसलेला आहे. तुम्ही बघू शकता राईट साईडला संपूर्णपणे जाळी लावण्यात आलेली आहे. तुम्ही बघू शकता आता तुम्हाला बघायला मिळेल लुईसा पॉईंट. खूप छान असं वातावरण आहे, खूपच छान वातावरण आहे असं लुईसा पॉईंटचं. माथेरान में आए हो, अगर लुईसा पॉईंट नहीं देखा तो फिर माथेरान क्या देखा. तर मित्रांनो, जेव्हा तुम्ही कधी माथेरानला येणार तेव्हा लुईसा पॉईंट बघणं तुम्ही कधी हे करू नका, अवॉइड करू नका. तुम्ही लुईसा पॉईंट म्हणजे अतिशय आणि बघाच, प्रामुख्याने तुम्हाला हा पॉईंट बघायला पाहिजे. खूप छान आणि खूप मोठा असा पॉईंट आहे आणि अतिशय उंचावर हा पॉईंट आहे. तर मगाशी लॉर्ड पॉईंटवरून पण हा पॉईंट दिसतोय. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता खूप छान असा पॉईंट आहे. या ठिकाणी आपण थोडं बघू, पुढे जाऊ. खूपच छान असं वातावरण आहे, खूपच छान. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता खूप खोल दरी ते आहे. आपण दरीच्या एकदम जवळपास आलेलो आहोत. तर आपण पुढे जाऊन बघू लुईसा पॉईंट. तर मित्रांनो, तुम्ही आता बघितलं असेल खूपच छान असा पॉईंट आहे. हा जो पॉईंट आहे तुम्ही खूपच छान पॉईंट आहे. तुम्ही बघू शकता पुढे जो तलाव आहे, खूप मोठा तलाव असा बघू शकता. इथे आता एरोप्लेन दिसत आहे मला, एरोप्लेन क्रॉस करताना दिसत आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, छोटंसं एरोप्लेन. मी झूम करतो. खूपच छान असं वातावरण आहे. एक झूम केलेलं आहे मी सर्व. मित्रांनो, तुम्ही बघू शकता खूप छान असा पॉईंट आहे हा. खूपच छान वातावरण आहे इथे आणि अतिशय उंचावरचा पॉईंट आहे हा. पॉईंटच्या सर्व बाजूंना खूप मोठी दरी आहे. तुम्ही बघू शकता. तुम्ही खाली एक गाव असलेलं दिसू शकतं तुम्हाला बघा. खूपच छान असं वातावरण इथे. तर मित्रांनो, थोडं मी उंचावर जाते जेणेकरून सर्वीकडचं दृश्य तुम्हाला दिसू शकणार. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता मी तुम्हाला पूर्ण ओव्हरव्ह्यू दाखवतो. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल खूपच छान असा पॉईंट आहे. आपण थोडं खाली उतरण्याचा प्रयत्न करू. इथे माकडांची खूप भीती असते, कारण की ही माकडं तुमचा मोबाईल पण घेऊन जाऊ शकतात. तेव्हा कृपया मोबाईल हँडल करताना तुम्ही अशी काळजी घेतली पाहिजे की तुमच्या आजूबाजूला कोणतेही माकड नसावं. तर मित्रांनो, खूपच छान असा पॉईंट आहे. एक आपण खाली उतरून बघू शकतो. अतिशय हळूहळू पद्धतीने चालावं लागेल. हा खूप मोठा स्लोप आहे. तर आपण या रेलिंगच्या जवळपास जाऊ म्हणजे आपल्याला खूप मोठी दरी दिसेल. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता खूपच छान पॉईंट आहे हा. तर बघू शकता खूप छान असा पॉईंट आहे. बघू शकता मित्रांनो, खूपच छान असा पॉईंट आहे. अतिशय निसर्गरम्य दृश्य आहेत. तर तुम्ही मित्रांनो माझ्यासोबत घरी बसल्या तुम्ही या पॉईंटला येऊ शकता. तर आपण इकडे एक खूप मोठा दगड दिसत आहे. आपण या दगडावर उभं राहण्याचा आनंद घेऊ शकतो. तर मित्रांनो, आता आपण आणखी एका उंचावर जाणार आहे. तर मित्रांनो, बघू शकता कशा पद्धतीने मी एक धावत पडत या पॉईंटवर आलेलो आहे. तर मित्रांनो, हे बघा लुईसा पॉईंटचं निसर्गरम्य दृश्य. खूप असं छान दृश्य तुम्हाला बघायला मिळेल. तुम्ही बघू शकता खूप छान असा पॉईंट आहे. खूपच छान असा पॉईंट आहे. किती मोठी दरी तुम्हाला एकाच नजरेमध्ये बघायला मिळते बघा. खूप छान असा पॉईंट आहे हा. बघू शकता मित्रांनो, खूप खोलवर अशी दरी आहे. खाली बघू शकता एक गाव आहे. खूपच छान असा पॉईंट आहे.
मित्रांनो तुम्ही शांतपणे आरामशीर बघू शकता किती छान असा पॉईंट आहे. तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला लोईसा पॉईंट मला प्लीज कमेंट करून सांगा. आणि जर माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे BR's ट्रॅव्हल टेल्स. तर इथे आपण बघू शकतो एक कुत्रा आणि एक माकड याच्यामध्ये भांडण सुरू आहे. आपण थोडं झूम करू तर आपल्याला क्लिअरली दिसू नाही शकणार पण तिथे एक माकड आणि एक कुत्रा आहे त्या दोघांची भांडण चालू आहे. तर मित्रांनो तर कसा वाटला आजचा लोईसा पॉईंटचा प्रवास. आता आपण बघूया किंग जॉर्ज पॉईंट. तो फक्त 200 मीटरच्या अंतरावर इथे आहे. तर मित्रांनो चला आपली जर्नी परत सुरू करूया. किंग जॉर्ज पॉईंट. तर बघा इथे पुढे सुद्धा बोर्ड लावलेले आहेत किंग जॉर्ज पॉईंट. तर आपला एक सोबती पण आपल्यासोबत आहे. इथे थोडं ही जी वळणं आहेत याच्यावर स्लोपसुद्धा आहे त्यामुळे इथून चालताना खूप सांभाळून चालायचं आहे. आता इथे 2 रस्ते आहेत. आपण या साईडने पण जाऊ शकतो आपण या साईडने जाऊ. तुम्ही बघू शकता खूप छोटे छोटे असे रस्ते आहेत आणि रस्त्यांच्या दुतर्फा खूप छान प्रकारची झाडे आहेत. असं वाटतं जणू का आपण कुठल्या तरी जंगलात आलेलो आहे. पण मित्रांनो इथे घाबरण्याचं काही कारण नाही. फक्त इकडच्या माकडापासून थोडं सावधानी बाळगावी लागेल. कारण की तुमच्या हातामध्ये जर पाण्याची बॉटल किंवा कोल्ड्रिंकची बॉटल किंवा काही खाण्याचा पदार्थ असेल तर माकड हे तुमच्या हातातून हिसकावून घेऊ शकतात. परंतु आपण ज्या रस्त्यावर जात आहे त्या ठिकाणी माकड दिसत नाहीत. आपल्या मागे मागे पर्यटकांची वर्दळ पण आहे. ते पण किंग जॉर्ज पॉईंट बघायलाच खाली येत आहेत. तर बघा मित्रांनो आता आपण एंट्री करत आहे किंग जॉर्ज पॉईंट इथे. तर बघा इथे सांभाळून तुम्हाला उतरावं लागेल. इथे सुद्धा शॉप्स आहेत कोल्ड्रिंकचे नाश्त्याचे. चला आपण स्टेअरकेस उतरू किंग जॉर्ज पॉईंट बघू. तर बघा इथे तुम्हाला कोकम शरबत निंबू शरबत बिस्लरी कोल्ड्रिंक सर्व इकडे मिळेल. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत किंग जॉर्ज पॉईंट इथे. तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल हा आहे किंग जॉर्ज पॉईंट. तर तुम्ही इथे बघू शकता इथे सुद्धा तुम्हाला एक बायनोक्युलर एक टेलिस्कोप दिसेल आणि या टेलिस्कोपमधून तुम्ही वेगवेगळे पॉईंट इथे बघू शकता. हा जो समोरचा पहाड तुम्ही बघत आहे या ठिकाणी बायनोक्युलर किंवा टेलिस्कोप लावून तुम्हाला वेगवेगळ्या पॉईंटची माहिती दिली जाते. तर आपण पॉईंट अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू आहे. कलावंत सिंधुदुर्ग प्रबळगड ईर्षाळगड आदिवासी विलेज आहे. 10 रुपीज पर पॉईंट. तर बघा मित्रांनो 50 रुपये 5 पॉईंट 10 रुपीज पर पॉईंट. इथे पर्यटकांची गर्दी आहे. पर पॉईंट टोटल 5 पॉईंट 50 रुपीज 5 पॉईंट. छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू आहे. इथे 50 रुपये 5 पॉईंट दाखवले जातील 50 रुपयामध्ये. ईर्षाळगड आदिवासी विलेज आहे. 10 रुपीज पर पॉईंट. तर या टेलिस्कोपमधून तुम्हाला 5 पॉईंट दाखवले जातील 50 रुपयामध्ये. तुम्ही या टेलिस्कोपचा आनंद घेऊ शकता आणि खूप अशा रिजनेबल रेट्समध्ये अवेलेबल आहे इथे. तर तोपर्यंत आपण हा पॉईंट बघून घेऊ. तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे हा खूप छान पॉईंट आहे आणि या पॉईंटच्या रेलिंग इथे लावलेली आहे जेणेकरून कोणतेही पर्यटक त्या साईडला जाऊ नये आणि कुठलाही अपघात होऊ नये यासाठी पूर्ण सुरक्षेची काळजी घेण्यात आलेली आहे प्रशासनातर्फे. तर मित्रांनो बघू शकता आपण किंग जॉर्ज पॉईंटच्या आपण लेफ्ट साईडला आलेलो आहे. तुम्ही बघू शकता किती छान असं दृश्य आहे. अशी पहाड आहेत आणि असं वाटतं की त्या पहाडामध्ये छोटेसे असे रस्ते पण दिसायला लागले तसे छोटे रस्ते. तर बरीच लोक पर्यटक इकडे ट्रेकिंग करतात. तर बघा मित्रांनो खूप छान दृश्य असं आहे. तर आपण थोडं पुढे जाऊन बघू शकतो. तर मित्रांनो असा आहे किंग जॉर्ज पॉईंट. तर तुम्हाला कसा वाटला पॉईंट कृपया मला कमेंट्स करून कळवण्यात यावं. आणि तुम्हाला जर माझ्या चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. आणि अशाच प्रकारचे चांगले व्हिडिओ चांगले डेस्टिनेशनचे व्हिडिओ पॉईंटचे व्हिडिओ तुम्हाला दाखवण्यात येईल. तर मित्रांनो सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा. थँक्यू सो मच. तर मित्रांनो
आता आपण बघणार आहोत बघा असं राईट साईडला जाऊया. केक जॉर्ज पॉईंट 0.5 किलोमीटर आहे फक्त. केक एडवर्ड पॉईंट 0.7 किलोमीटर आणि इको पॉईंट 0.4 किलोमीटरवर. तर मित्रांनो चला बघूया आपण ही पॉईंट्स. चला या. हा येईल मम्मी येते. तर बघा हा अतिशय अरुंद रस्ता आणि खूप छान रस्ता आहे. दोन्ही साईडला झाडे आहेत आणि बघा आपल्याला नेहमी भेटणारी लहान मुले आहेत. अतिशय एन्जॉय करतात ती. तर मित्रांनो आता आपण पोचलो आहोत किंग एडवर्ड पॉईंट आणि इको पॉईंट. तर तुम्ही बघू शकता आता आपण 10 ते 12 सेकंदामध्ये या दोन्ही पॉईंटला पोचणार आहोत. किंग एडवर्ड पॉईंट आणि इको पॉईंट. तर इको पॉईंटचं असं वैशिष्ट्य आहे मित्रांनो की आपण या ठिकाणी जर जोरात हाक दिली तर ती हाक आपल्याला परत परत ऐकू येते. तर चला आपण आनंद घेऊया इको पॉईंटचा. बघा या छोट्याशा अरुंद रस्त्यावर चालण्याची मजाच काही और आहे. आपल्यासोबत बाकीचे पर्यटकसुद्धा आहेत. इथे सुद्धा कोल्ड्रिंकचे शॉप्स वगैरे आहेत. तर आता आपण पोचणार निंबू सरबत सोडा. बघा एक शॉप आहे. तर मित्रांनो आता आपण पोचलो आहोत एडवर्ड पॉईंटला. हा आहे एडवर्ड पॉईंट मित्रांनो. एडवर्ड पॉईंटला पोचलो आपण. तर तुम्ही बघू शकता खूप छान असा एडवर्ड पॉईंट आहे. आपण बघा हा सेम पॉईंट आपण सिलिया पॉईंटमधून पण बघितला होता. तुम्ही बघू शकता किंग एडवर्ड पॉईंट. तर मित्रांनो तुम्ही बघितला किंग एडवर्ड पॉईंट. तर मित्रांनो पर्यटक असे वेगळ्या प्रकारचे आवाज देऊन बघतात परंतु मला सांगायचं आहे की हा किंग एडवर्ड पॉईंट आहे. इको पॉईंट आपलं या रस्त्याने आपल्याला तिकडे जावं लागेल. तर मित्रांनो हे बघा इकडे छोटा रस्ता दिसतो इकडे. तर आपण चला इकडनं थेट जाऊया इको पॉईंटच्या ठिकाणी. अतिशय छोटीशी अशी गल्ली आहे. बघा इथे ग्रिलसुद्धा लावलेले आहेत. तर आता आपण पोहोचणार आहोत फेवरेट पॉईंट इको पॉईंट. मित्रांनो दुपारचे 1 वाजलेले आहेत त्यामुळे थोडी इथे गर्दी कमी आहे. तर मित्रांनो हा बघा इको पॉईंटला आपण पोचलो आहोत. हे बघा इथे शॉप्स आहेत इको पॉईंटमध्ये. आणि हे बघा ही फ्रेम आहे. या फ्रेममध्ये तुम्ही फोटो काढू शकता. म्हणजे या फ्रेममध्ये आतमध्ये उभं राहायचं आणि तुम्ही सेल्फी काढू शकता, फोटो काढू शकता. तर बघा हा हार्टच्या शेपमध्ये एक खूप छान प्रकारे ब्रॅकेट बनवलेलं आहे हार्ट शेपचा. या ठिकाणी तुम्ही फोटो काढू शकता. तर मित्रांनो चला आपण पूर्णपणे बघू इको पॉईंट. हा मगाशीच आपण एडवर्ड पॉईंट बघितला. इको पॉईंट जो आहे इको पॉईंट या साईडला आहे. हा जो इको पॉईंट आहे हे बघा इको पॉईंटचं नाव इथे दिलेलं आहे इको पॉईंट. आता आपण या ठिकाणी या पॉईंटवरून आपण जोरात आवाज देऊन बघू. तर तो आवाज आपल्याला परत येतो का हे आपण स्वतःच इथे चेक करू शकतो. तर मित्रांनो हा बघा हा आहे इको पॉईंट. खूप छान आहे ना इको पॉईंट. अतिशय छान पॉईंट आहे. किती मोठी दरी आहे आणि मला वाटते या चारी बाजूनी या पहाडांनी वेढलेलं असल्यामुळे त्या आपण जो आवाज करतो तो या खडकावर या दगडावर परत तो रिटर्न येतो. तर मित्रांनो आपण चेक करूया आपला आवाज परत येतो का. सोनिये सोनिये बघा माझा आवाज आला परत. तू ही मेरी मंजिल, तू ही चाहत में है शामिल, कुछ ऐसा कह दो जाने दिल, तेरे बिना मेरी सुबह नहीं चलती, तेरे बिना मेरी शाम नहीं ढलती, तेरे बिना मेरी जान है पिघलती. सोनिए सोनिए सोनिए
सोनिया यू आर माय लव, यू आर माय लाइफ, यू आर द वन इन माय हार्ट. तर मित्रांनो, कसं वाटलं माझं गाणं तुम्हाला आणि कसा वाटलं इको पॉईंट, कृपया कमेंटमध्ये मला कळवा. आणि माझ्या चॅनलला आतापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आणि अशी छान छान गाणे ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. थँक्यू सो मच मित्रांनो. बाय, टेक केअर. तर मित्रांनो, आता आपण बघणार आहोत मलंग पॉईंट. तर आपण आता 1 मिनिटामध्ये मलंग पॉईंट इथे पोचणार आहोत. तुम्ही बघू शकता पर्यटकांची वर्दळ आहे इकडे खूप. लहान मुले, महिला, सर्व लोक आहेत तिथे. आणि हातगाड्या आहेत बघा, तुम्ही बघू शकता हातगाडी चालवणारा माणूस बघा किती हॅप्पी, हातीचे गोड स्माईल देते. जगह है ना घोड़े पे. तर मित्रांनो, आपण आता जात आहोत मलंग पॉईंट इथे. तुम्ही बघू शकता या रस्त्यावर सगळी झाडांची अशी पानं अशी पडलेली आहेत. खूप छान असं वातावरण आहे मित्रांनो, खूपच छान वातावरण आहे. आपण जात आहोत मलंग पॉईंट इथे. तर मित्रांनो, मलंग पॉईंट हा खूप अतिशय सुंदर पॉईंट आहे. तुम्ही बघू शकता, हा बघा मलंग पॉईंट. आपल्याला तर वरती जावं लागेल तिथे. तिथून आपल्याला खूप छान अशी दृश्य दिसणार आहेत. तर मित्रांनो, बघू शकता मलंग पॉईंटच्या या पायऱ्या आहेत. असं वाटतं एक ऐतिहासिक ठिकाणी आपण जात आहोत. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आलेलो आहोत मलंग पॉईंट इथे. तर बघू शकता मित्रांनो, अतिशय सुंदर असा मलंग पॉईंट आहे. अतिशय सुंदर. ही बघा लेफ्ट साईडची बाजू मलंग पॉईंटची. आणि आता तुम्ही बघू शकता राईट साईडची बाजू पण बघू शकता तुम्ही. मित्रांनो, हा बघा हा मलंग पॉईंट आहे. तुम्ही बघू शकता समोर खाली एक दूरवर तुम्हाला एक तलाव दिसत आहे. खाली एक गाव आहे बघा, इथे छोटे एक गाव आहे इथे. अतिशय निसर्गरम्य आणि हवेशीर पॉईंट आहे. खूप जास्त प्रमाणात हवेचं प्रमाण आहे इथे. आपण थोडं झूम करून बघू. हा बघू शकता तुम्ही मित्रांनो, हा तलाव आहे. पहाड बघू शकता, तलाव बघू शकता. आणि आता तुम्हाला एक गाव दाखवतं इकडचं. हे बघा, तुम्हाला दिसत असेल एक छोटंसं गाव असलेलं आहे इथे. अतिशय सुंदर गाव असं आहे आणि अतिशय सुंदर असा पॉईंट आहे हा मलंग पॉईंट. मी झूम आउट करतो मित्रांनो. आता तुम्ही बघू शकता खूप छान असा पॉईंट आहे हा. याचंच नाव आहे मलंग पॉईंट. तुम्ही बघू शकता मित्रांनो, हा अतिशय सुप्रसिद्ध असा पॉईंट आहे मलंग पॉईंट. आणि पावसाळ्यामध्ये जर तुम्ही हा पॉईंट बघितला ना तर सगळीकडे हिरवळ दिसते. सर्व पॉईंट जो आहे हा पूर्ण हिरवळीने आच्छादलेला असतो. तर मित्रांनो, हा आहे मलंग पॉईंट. तर आपण ह्या साईडला पण बघू. तुम्ही बघू शकता मित्रांनो, खूप मोठी दरी आहे. खूप छान असा पॉईंट आहे मित्रांनो, खूपच छान असा पॉईंट आहे. आणि सगळीकडे इथे रेलिंग वगैरे प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. त्यामुळे या जागेचं महत्त्व आणखीच वाढलेलं आहे. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला मलंग पॉईंट, कृपया मला कमेंट्स करून तात्काळ कळवा. आणि माझ्या चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे BR's ट्रॅव्हल टेल्स. BR's ट्रॅव्हल टेल्स. तर मित्रांनो, कसा वाटला कृपया परत मला एकदा सांगा कमेंट्स करून, तुम्हाला हा पॉईंट कसा वाटला. धन्यवाद. तर मित्रांनो, आता आपण बघूया सिलिया पॉईंट. माथेरान आए हो और सिलिया पॉईंट ने देखा तो माथेरान क्या देखा. तर चला मित्रांनो, आता आपण बघूया सिलिया पॉईंट. तर आपण बघू आता खाली उतरण्यासाठी एंट्री कुठून आहे. तर आपण थोडं पुढे जाऊ. हा सिलिया पॉईंट. आता आपण 5 सेकंदामध्ये सिलिया पॉईंटला पोहोचणार आहोत. तर बघा मित्रांनो, आता इकडनं आपण एंट्री केली. आता इथे सांभाळून तुम्हाला उतरावं लागेल. तुम्ही या साईडनी पण येऊ शकता आणि तिथे बघा त्या साईडनी पण खाली उतरू शकता. तर मला ॲडव्हेंचर करण्याची खूप हौस असते, त्यामुळे मी असं ॲडव्हेंचर करत राहतो. तर बघा आता इथे मध्ये पाईप आला.
आपल्याला ॲडव्हेंचर थोडं जास्तच होईल असं वाटत आहे. आता या पाईपच्या खालून मला जावं लागेल. तर चला मित्रांनो, याच्या खालून आता मी जातो. हां, तर आपण जिथून आलो तो ॲडव्हेंचर करून आलेलो आहे. ॲक्च्युली इथे येण्याचा जो मार्ग आहे तो तुम्ही या साईडने येऊ शकता. तर बघा, आता हे लहान मुलं पण ॲडव्हेंचर करत आहेत, पाईपच्या खालून येण्याचा प्रयत्न करत आहेत. तर हा रस्ता आहे, या रस्त्याने पण तुम्ही येऊ शकता. तर बघा मित्रांनो, हा जो पॉईंट आहे इथे खडकं आहेत, दगडं आहेत मोठमोठी. बरीच लोक या दगडावर उभे राहूनसुद्धा फोटो काढतात. सिलिया पॉईंट, तर याचं सौंदर्य, या पॉईंटचं सौंदर्य तुम्ही बघू शकता. अशी खडकं आहेत तिथे खूप. सिलिया पॉईंट, इथे छोटंसं एक दुकानसुद्धा आहे कोल्ड्रिंकचं. गोळा वगैरे तुम्ही इथे घेऊ शकता, पाण्याची बॉटल घेऊ शकता. तर बघा, तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे सिलिया पॉईंट. बघा किती अप्रतिम पॉईंट आहे, काय छान दृश्य आहे तिथे. वाव, किती खोल खोल दऱ्या आहेत. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता, हा आहे सिलिया पॉईंट. अशा प्रकारे आज आपण आता सिलिया पॉईंट या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. तर इथे रेलिंगसुद्धा लावलेली आहे. या रेलिंगवरती वॉर्निंगसुद्धा दिलेली आहे. त्यामुळे मित्रांनो सुरक्षा घेऊनच आणि स्वतःचा सांभाळ करूनच हा पॉईंट बघावा. लहान मुले वगैरे असतात, ते पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतात. त्याच्यामुळे पुढे जाणे टाळले पाहिजे, कारण की तुमचा पाय स्लिप होऊ शकतो. तर बघा मित्रांनो, हा आहे सिलिया पॉईंट. तर मित्रांनो, हा आहे सिलिया पॉईंट. आता आपण इथे गोळा खाऊया. तर हा सिलिया पॉईंटचं मागचे दृश्य पण मी तुम्हाला दाखवत आहे. बघा, तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला सिलिया पॉईंट हे मला कमेंट्स करून जरूर सांगा. आणि माझ्या चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. तर मित्रांनो, आता आम्ही खाते गोळा खाते. इथे एक ताई आहेत, त्या ताईंचं गोळ्याचं एक शॉप आहे. ताईंनी आताच चांगला गोळा बनवून दिलेला आहे. हा बघा, हा गोळा आहे. तर चला मित्रांनो, आता आम्ही गोळ्याचा आस्वाद घेतो. थँक्यू.